निर्माण झालेली आहे। शची सहित सुरेंद्र विकटे सहित वीरभद्रा सिद्धि बुद्धि सी गणेंद्रा युद्धि कपिंद्रा पावाले। सिद्धी बुद्धीला समजायला घेऊन गणेश महाराज आले। इंद्र आपल्या सचीला घेऊन आला आणि वीरभद्रा आपल्या पत्नीला घेतलं। समजे जण मिळून जमा झाले। म्हणले चला गावाचं नावच लक्षात राहिना बघा कसं काय दिग्रस। याच्यामध्ये चांगला आज सोहळा आहे ब्रह्मपत्राचा आणि जेवायला सुद्धा चांगलं झालेलं आहे म्हणून चला म्हणून समजे जमून आले। दोघे खवळले महावीर बाळक तंतती दुधर दोघे जैसे काळा रुद्र युद्धा सत्वर मिसळले। दोघं त्या ठिकाणी आलेले महाराज पण दिसू कसे लागले यमासारखे दिसू लागले यमासारखे। दुसरे कोण दृष्टांत दिला नाताने महाकाळ रुद्र महाप्रलय होतानी काळ रुद्र खोलतो महाराज नाही का। आणि तिसऱ्या डोळ्याला आज्ञा देतो आणि हरकून आदमी पडतो आणि हरकून आदमी पडल्याच्या नंतर हिकून पेटवीत जायचं आणि तिकून पेटवीत जायचं। बिलकुल नाही महाराज मनात सुद्धा आणायचं नाही। एकदमच आदमी पेटतो प्रतापला भडकन अशी अवस्था दिसू लागली तिथं। मग दोघं कसे असतील बघा। एक जालंधर एक शंकर एक मदना एक शंभर अनिरुद्धा बाणासुरा देवी सुकरा हिरण्यक्ष। जालंधर नावाचा एक मोठा दैत्य होता महाराज। त्याला विद्याला भगवान शंकरा संग यावा आणि भगवान शंकर त्याच्या संग विद्याला यावा। एक प्रद्युम्न नावाचा भगवान कृष्णाचा मुलगा माता रुक्मिणी देवीचा मुलगा आणि इकडे बाणासुरानं त्याच्या बरोबर युद्ध करावा अशी अवस्था त्या युद्धातली कशी आहे। आणि त्या प्रकारे इथं दिसू लागलं एक गज एक केसरी एक सर्प एक सर्पारी व्रत आणि व्रतारी ऐसी या परी मिसळले। एक हत्ती असावा एक सिंह असावा आणि एक वरत्रासुर आणि वरत्रासुराला मारणारा भगवान शंकर या दोघांनी युद्ध करावा। पण हे उदाहरण द्यायची रामाला का गरज पडली त्याचं कारण आहे महाराज। असं एक भयानक अद्भुत फॅसुर अवस्था इथं दिसायला लागली तशी आणि म्हणून तसं ते आपल्याला उदाहरण देऊन सांगायचं काम केलंय। आणि म्हणून मी बऱ्याचशा आपल्या सुद्धा माणसाला म्हणत असतो की हे रामायणाचे गुण असे महाराज। नाथ महाराज एका वेळेत म्हणतात रामकथा भरली 9 रस कल्लोळी। याचा रस बघा त्या रसाप्रमाणे बोला। भ्यासूर बोलण्यात काही मजा नाही बरं का किंवा भ्यासूर बोलायचं एकदम खाली जमणार नाही बोला। एक मुरो एक मुरारी एक त्रिपुरा एक त्रिपुरारी सहस्त्र बाहू परशधारी जेवी नरहारी हिरण्यकशिपुसी। एक मुरारी एक मूर नावाचा दैत्य एक गोपाल कृष्ण भगवान असणारे नाही का। एक नरसिंह आणि एक हिरण्यकश्यप दोघांचं युद्ध। त्या युद्धाच्या मंडपामध्ये अवस्था कशी झाली असेल मला वाटतं लोकायला बघायला नसेल मिळली। त्या काळातल्या सुद्धा अजिबात बघायला मिळायची नाही।
कारण अवस्था तशी आहे. आणि मग असलं विज्ञान बघायचं का नाही, म्हणून देव लोकांनी विचार केला. शिरताची रटगती दुनिया निजपुच्छ सारथी दोघे विरती विजयार्थी रणयुक्त पती महामारे. एक पायी असताना चालतं, एक रातात बसताना एक. आणि यांचा विचार जर केला तर बरं का, इंद्रजित तरी रथावर आहे, पण हनुमानजीचा विचार केला तर हनुमान जर रथी महाराज, जे रथी महाराज आहेत ना, त्या रथीला अजिबात रथाची गरजच नाही. त्याला रथी म्हणावं. जसं हंस, राजहंस आणि परमहंस अशा ह्या पदव्या आहेत ना आपल्या महाराज लोकांमध्ये, तसं रथी हे तुम्हाला का समजावं म्हणून बोललो मध्यंतरी. तसे रथी महाराज आहेत महाराज, तसे हनुमानजी रथी. विद्याला काय कमी पडणार आहे का? नाही, पण कोणतरी एक जिंकणारच आहे. बोला. शनेक भिरती भूतळी शनेक भिरती नभमंडळी शनेक भिरती समुद्र जळी उडाचळी पैदोगे. आता क्षण बघा, आता क्षणाचा विचार किती करायचा आहे. हे आपला डोळा झाकला उघडला की एक क्षण, नुसता झाकला की अर्धा क्षण, आणि अर्धा झाकला काय तर लोक अर्धी झोप असते, अर्धा झाकला की पाव क्षण. एका क्षणात आकाशात, एका क्षणात पृथ्वीवर, एक क्षणामध्ये समुद्रात, एक क्षणामध्ये इथं, एक क्षणात दणकून अशी छातीवर उडी. त्याच्या दोघं सारखे आहेत महाराज. काय घडते बघा. जैसी नवताची गती त्याहुनी सवेग हनुमंती न चले शक्ती चरणोक्ती रणी माळवती नाटोपे. आता हे म्हणजे मायवी शक्ती घेऊन आलेलं आहे महाराज. मायवी शक्तीचा प्रयोग करायला लागले. काही काळामध्ये मायवी शक्तीनं बरेच लोक त्रस्त केलेले होते. काही लोक त्या लेकरानच पिऊ नये, काही गाईचे वासर पिऊ नये, काही म्हशीचे वासर पिऊ नये. असे काही काळ आता नाही ते राहिले, समजा असे काही होते. अशी मायवी शक्ती घेऊन आलेले आहे. आणि हा हनुमंत असताना सात्विक शक्तीचा प्रवेश करून घेऊन आलेले. हे हनुमानजी मात्र ह्याला आठवत नाही. काय करावं असं म्हणून ते थोडं मनात विचार करू लागलं. बोला. इंद्रजीत मने दुर्धर खात हनुमान विटावी फळे खात पंखा पिटोनी गुलकावित मग दावित अंगोठा. इंद्रजितानं थोडा विचार केला, अरे मी तर एवढे दुर्धर बाण मारतोय आणि बाणाला सुद्धा हे मोजत नाही, आणि मिटक्या मारू मारू फळ खायला लागले. आणि माझ्याकरता असं अंदाज असं वाटलं जावायला लागलंय मला. अरे बापरे, एवढं बी केलं तरी बी हे भेट नाही. बरे ह्याला लागत बी नाही. न लागण्याचं काय कारण आहे? वज्रदेवी जन्माचा सूर्याला गिळा गेला जेव्हा सर्व देव लोकांनी ह्याला आशीर्वाद दिला. वज्रदेवी होशील, कोणाचा तरी राजा आशीर्वाद पाठीशी लागतो. इंद्रजित घाबरला. बोला. इंद्रजीत खवळो निरनी वर्षला से दुर्धर बाण हनुमान वर्षला पाशानी रणांगणी गरजोनिया. इंद्रजिताला बाणापाठी बाण थोडी बी थिरता नाही. हनुमानजीनं उचल दगड की फेक, उचल बाल की फेक, भराभर झोपणाऱ्याच्या डोक्यात सध्या बालाच बाला. स्वप्नामध्ये उठले, घाबरून लागले रडायला. इतक्या कशा काय आल्या पुढं? वासोद्वागाचं सुरू झालं. बाणी पाशानं
करी तो कुठ पाशानी बाण होती पिठ दोघाजना समसगट कडकडाट युद्धाचा हा म्हणजे असा दगड फेकून हाणला की तिकडे बाणाचं भुकणच बाण ह्यानं टाकला की तिकडे दगडाचं भुकणच आणि कडकडा दोघाचा सुरू झाला युद्धाचा कडकडा थरथरा कडकडा असं सुरू झालं विधी स्वर्ण तुझे बाई वानर आणि सबशिनी बाळी करून रांगोळी मुकुट तळी पाडीला त्याला स्वान्याचं पंख लावलेला समोर त्याला ते हे असतं ना तिरकोणी लावलेला ते पताकाच्या बाणाला याशी घुसावा महाराज आणि घुसल्याबरोबर ती निघतच नाही ती कशी असते बघा त्या गळासारखी एकूण असते तिला टोक मध्ये जाते महागारी वळलं की ती पक्की अडकती वाचन काय असले सोन्याचं पंख लावलेला बाण मारला आणि तो बाण मारल्यानंतर हनुमानाने एकच रट्टा मारला दगडाचा तो वापस गेला त्याच्या डोक्यावरला मुकुट लागून खाली पडला इंग्रजीत तेव्हा मुक्त केशी वस्त्रे आणती आवेशी जेते तोडला पुठी इंग्रजीताची गणिना इंग्रजीचा असताना आवेशामध्ये आला आणि आपला धनुष्यावर बाण लावला आणि तो असा तोडला बरं का तोडून एकदम सोडून द्यायचं काम केलं राग हाने चेनू चक्रे वानर हानी शिराश करे सवेग हानी तो मरे पर्वतांग्रे टाकली याला असा करत तो टाकल्याबरोबर हनुमान दिलं तिकडून एक दगड असा टाकायचा टाकला रट्टा लागला की ते महागारी असा गर करीतच महागारी जायचा तो दगड अशी अवस्था दोघांच्या युद्धाची युद्धात म्हणल्याच्या नंतर तिथं काही साखरपान अजिबात नसते बोला इंद्रजीता वर्ष विचित्र कांडे वानर वर्षे पर्वत खंडे उडोनी आणि तापे काढे टोकिली तोंडे चडकना इंद्रजिताला बाणापाठी बाण हनुमानजीनं डोंगराचा एक शेंडा मोडायचा आणि फेकून भर सारखा हाणायचा जवळ आल्याच्या नंतर चरकन कसं असतं माहिती का तुम्हाला हे असं आणि असं फाडकून असं हाणायचं हे असं त्याला हाणल्याच्या नंतर चक्करच आली पाहिजे महाराज असं त्या दोघांचं सुरू झालं इंद्रजित गांधीला पुरा मुखी सुटल्या रुधिर मारवया पैवानरा निर्वाणचे त्राग घेतले एक अशी तडक मारल्याबरोबर तसा इंद्रजिताला गिरकीच आली महाराज आणि तोंडा वाटत नाका वाटत रक्ताच्या दारा लागल्या भाग 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 एवढं झालं ती झालं आणि धातच बसला धड 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 छाती करायला लागली बापरे आता कसं होतंय बापरे कसं होतंय बापरे असं सुरू झालं साठोपे हनिता शिवशक्ती जाजावला ती पर्वती इंद्रजित तोटावला चित्ती रणी मारवती ना टोपे शक्ती रूपी असणारा एक मंत्र टाकला बाणावर आणि तो बाण सोडला हे हनुमंताने डोंगर उपटीला आणि त्याला बुकनच केलं आणि हे घाबरलं हे म्हणताय अरे बापरे एवढा निर्वाणीचा बाण मी सोडलाय आणि ह्याच्या डोंगरानं बुकना केलाय म्हणजे हे आपल्याला आठवत नाही कळत माणसाला कळतं की अरे हे आपल्याला आठवत नाहीये हे ह्याच्या समोर आपण टिकू शकत नाही बरं असं वाचल्याच्या नंतर
काय वाचलं असेल त्या इंद्रजिताला? बघा पुढे. मंत्रादी शस्त्रे आणि तातवके वानरे रिलाविला खडके कुठले इंद्रजिताचे धैर्य मडके पडिले अटके पुच्छाचे. आता एवढं मोठं सैन्य घेऊन आलेला बाबा, एवढे मोठे बाण मारले आणि आज बाप घेत नाही. आणि ह्याचं धैर्यरूपी नावाचं मर्क मी पट्ट्या इंद्राला जिंकलं. रावणाला न ऐकणारा इंद्र, राजा इंद्र. कारण तुम्हाला कळायचं नाही म्हणून तीनदा बोलू नाही, दोन दोन बारा एक एक नाव. पण तुम्हाला कळावं, राजा इंद्र देवांचा राजा रावणानं नाही जिंकला, ह्यानं जिंकला महाराज. गळ्याला बांधून आलं हे मोठं मडकं होतं, ह्याच्यापाशी धरलेलं पक्क. आणि ते फुटूनच गेलं. धैर्य खचलं म्हणजे फुटलं. तुम्ही म्हणता फुटलं मग पुन्हा कसा युद्ध करायला लागला? धैर्य खचलं असं त्या इंद्रजिताला झालं. बोला. इंद्रजिताची रणयुक्त पती पावली अरणी लावा विख्याती नाटोपता पळे मागुती उच्चाप्रती तीन चाले. इंद्रजिताला वाटलं तर वानराला, पण कोणी कोणाची शक्ती ओळखू नाही आणि कोणी कोणाच्या नादी लागू नाही. मला असं वाटलं होतं निश्चित ह्याला मारेन. अरे बाप रे, या वानराचं शेपूट फारच विचित्र आहे. हे शेपूट कोणाला ऐकत नाही असं मनात आलं. काय केलं? सैन्यास भोवते चौकडा पडिला पुच्छांचा पैरा सरोनी मागा पुढा वानरे वेढा लाविला. म्हणजे एवढं मोठं सैन्य, हे एकलंच माकड आहे, हे एकलंच वानर आहे. पण भारताचं वानर फारच विचित्र आहे. माणसं कशी असतील पण आज पस्तर आहे ते आम्ही फायदा घेतला तुमच्या ज्ञानेश्वरीचा. लागला गड्या तुम्हाला शोध पण लय उशिरा. पण आमचं माकड एवढा भारी लंकेत सुद्धा हादरा लावल्याशिवाय सोडत नाही. बोला. मेघांकित इंद्रजितासी पळून जावे मेघा पाठीशी कपी पूज्य तळपे आकाशी पळावयासी वाट नाही. असे मंत्र होते महाराज ह्याच्यात. एक मंत्र जपला, उड्डाण मारलं की नीट आकाशात, आकाशात गेलं की ढगाच्या डोंगे अजिबात दिसत नाही कोणाला. बापरे, मी पळाला असतो. शेपूट फारच विचित्र आहे त्या माकडाचं. आणि चौकुडी लागला, पळायला लागलो तर पुढे आडवा येतंय. काय करू आता? इंद्रजित हानी निर्वाण वानर वर्षागिरी पर्वत सैन्यासी चकचुरी होता अत्याकांत महावीरा. मला सांगितलं अतिरथी महावीर महारथी असणारे ह्याला बाण टाकलं की त्यानं मोठा बाल मारायची आणि ती बाल सैन्यामध्ये चक सुराच. आता बाल डोक्यात पडल्याच्या नंतर काय राहील? काहीच राहणार नाही. साधं उदाहरण सांगतो. एका उसाची ट्रॉली जर माणसाच्या अंगावर पडली तर खाली काय होतंय? बरं, एवढा मोठा डोंगर अंगावर पडल्यावर काय होईल? बुकना होऊ लागले समजे. मला बोम सुटली सैन्यांत इंद्रजित मेला किंवा जीत वानरे केला पर्वत घात रणी हुंबत राक्षस रथावर भरताच युद्धाला सुरुवात केली बर का. आणि युद्ध धडपणानं आलत पण येळच लावून टाकलं. कुंकडच पळू देत नाही.
रथावर बी उभा राहू दे ना, माकड हे वानर आहे. आणि ते कुठलंय लक्षात आलं का तुमच्या? कोण्या देशाचं आहे? भारताचं. भारताचं. हो, आमचं माकड असलं जबरदस्त आहे. वेळच जाऊन टाकलं बघा त्याला, काय करतोय बा. वानर न धरले बळे घरी धरावा कपट में कपट निर्दाळी लांगुळे गोळांगुळे लाजविले. वा, इंग्रजीत विचार करू लागला. कप्ताला वानराला धरला असतं, पण हे लाटविरगी ताबडतोब त्याच्या लक्षात येतं या, आणि लगेच निसटून जात. हे काही ऐकतच नाही. आपल्या कप्ताला सुद्धा हे थारा देत नाही. म्हणून ऐकावा रामायण. कपट करणाऱ्या माणसाचं कपटच चालत नाही महाराज. मला वाटतं ह्या गावात मी अजिबात कोणी कपट करीत नसेल महाराज. समजे सज्जन सात्विक या गावातले माणसं असतील. बरं, कसं म्हणावं ह्या गावाचं मतदान किती, लोकसंख्या किती, ना ब्रह्मपत्र. आणि एवढे तुम्ही आज खरंच समजा तुम्ही उद्योग सोडायला पाहिजे होता. पोऱ्याला पोरा आणि ह्या मंडपामध्ये बसताना हे आलं पाहिजे. असं आपल्या सज्जनानं राहायला पाहिजे का? आपल्या भारताचं माकड लंकेत जाऊन हादरा लावतंय त्याच्यामुळे बोला. कपी नाटोप शस्त्र गाती शस्त्रे शक्ती धाके पडती रणी नकळे मारवती चिंतावृत्ती इंद्रजित. याला किती बी बाणा मारलं तरी हे बाणाला तर आटपतच नाही. बरं, जाऊ द्या. बाणावर स्थापन केलेली देवता आणि तिला सुद्धा त्या देवता ह्याला शरण आल्या. कोणाला? हनुमंताला. आणि मग एवढं करून बी आटपत नाही, ह्याला करावंच काय? बरं, करणं काहीतरी. तुझ्या डोक्यात आण, जरा डोकं चालव आणि बघ काहीतरी चमत्कार करून एखादी ट्रीटमेंट तुला देता येत असली तर मग तुला कळेल. पुन्हा नचले शस्त्रास्त्राची शक्ती मागे न चलवे पुच्छ हाती नाटोपे मारवती चिंतावृत्ती इंद्रजित. माझा काय चालायचा अंदाज दिसत नाही. अंदाज बोलायला लागला हे आता अंदाज. अरे, शस्त्र टाकले त्याला आटपत नाही, अस्त्र टाकले त्याला आटपत नाही, बाण टाकले त्याला आटपत नाही. म्हणजे माझं काही ह्या माकडाच्या पुढे चालायचा आकार नाही. आता काय करावं? अवस्था घाबरल्यासारखी झाली. बोला. चिंताग्रस्त देखून त्याते हनुमान मने इंद्रजिताते शिळाशी करेना आणि तुते नहानी पर्वते बाक माझी. आता चिंता तर झालेला दिसता बरं का. अवस्था ओळखूती महाराज चेहऱ्यावर. मला सुद्धा ओळखूती बरं का. 3 वर्ष अभ्यास केलाय भविष्य शास्त्राचा. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला तवाच कळत काय तुमच्या मनात आहे ती. हनुमानजीला माहिती काय झालं तुला? काय का बसलास? काय विचार करतोस? अरे वेळा, चिंता लावून घेऊ नको. चिंते से घटे चतुराई, चित्ते से घटे शरीर आणि पाप से घटे लक्ष्मी. असं काय करायला लागला? हे बघ निश्चित हाणतो. आता डोंगरा नाही हानी. डोंगरा हाणायचं बंद करतो. चिंता करू नको. इंद्रजित नामाचा बळीवाया जी बाणी तो जिंकला इंद्र ती बाणी दोन्ही वानरा करी गजरा विजयाचा. हनुमानजी म्हणून लागले इंद्राजींना, अरे हे बघ, ज्या बाणाने राजा इंद्राला तो जिंकलास ना, तो बाण माझ्यावर टाक आणि त्या बाणाला मला जिंकायचं काम कर.
हनुमानजी त्याला सांगू लागले महाराज बाण कोणता टाकायचा आहे की शत्रूला सांगावं लागतं. हो अशी अवस्था घडली. काय करते बघा. जया बाणाची कडाडी देव घातले बांधवली ते बाणी मदविंधोनी प्रौढी उभारी गुढी विजयाचे. इंद्रजिता ज्या बाणाने तू असताना बर का इंद्राला पकडून आणलं या बाणानं विजय प्राप्त करायचं काम केलंस आणि तो बाण माझ्यावर टाक त्या बाणाला तू विजय प्राप्त करून घ्यायचं काम कर असं हनुमानने सांगू लागले. पण काय करतोय मला ऐसे बोलता वानर इंद्रजित कोपला दुर्धर निर्माण शस्त्रांचा विविध घोर महामार मांडिला. असं बोलणं केल्याच्यानंतर रामफळानं महाराज तोल पडून एकदम हवाल्यासारखं झालं आणि पुन्हा शास्त्र आपलं बाहेर काढले आणि पुन्हा सोडायला सुरू केले. मार सुरू केला. एवढं सोपं नाही या भारताचं वानर बोला. रणी पाडवया मारुती मंत्रयुक्ती शरशक्ती इंद्रजित विधी उत्पत्ती कपी प्रयुक्ती ते ऐका. ह्या रणाच्या ठिकाणी ह्या वानराला पाळण्याकरता कोणता प्रयोग करावा बघ ना. एखादा शिल्लक असला तुझ्या डोक्यात आणून बघ एखादा प्रयोग म्हणजे तुला कळण काय असते ह्या भारतातलं नाही का. अरे कोणता प्रयोग करावा आणि कोणता मंत्र टाकावा आणि त्या मंत्राने हे बाळ मरेल पण काही होणार नाही. इंद्रजित विधी मारक शक्ती हनुमानाचे रण युक्तपती रामनामाचे आवडती निशंक किती वानरा. इंद्रजिता करणार का एवढा मंत्र साधा भयंकर व्याधिचार नावाचे मंत्र मायवी शक्तीचे मंत्र आणि तंतु तंत पाठ केलेले बिलकुल चुकणार नाही आणि चुकल्याच्या नंतर ते चालत नाही मंत्र. तुम्ही म्हणतात ते कसं काय. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणले जरी चळे मंत्रांतरी धडची होई वेडा. मंत्र जर चुकला तर माणूस येडा होत असतो. अरे हनुमंताकडे मात्र असं एकही मंत्र नाही महाराज बिलकुल काही शिकलेलं नाही. एकच रात्र कळे दिवस न करेन अंगी खेळे दैवत. श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा म्हणा श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम राम जय जय राम श्री राम जय राम जय राम. निर्वाण बाण वीरमोकली हनुमान वरचवरी झेली उच्च करुणी गटंगुळी दावी वाकली वानरे. हनुमानजी शांत राहिले. इंद्रजिताने निर्वाणीचे बाणापाती बाण बाणापाती बाण आला बाण की हनुमानजी असा धरायचा आणि काही जास्त आले की शब्दांना असे बाजूला पाडायचे आणि पुन्हा वाकडं लावा सुरू केलं. असं लक्षात ठेवा राजा हो. आपल्या भारतानं दुसऱ्या देशाला वाकडं दावायचं म्हणलं असं अंगठा करी जा अंगठ्यानं वाकडं दावायचं असं हे आपल्या भारताचा अंगठा बरं का. हनुमानजी
आणि त्या इंद्रजिताला अशा वाकुल्या जाऊ लागले. कोपे भडकाव कोणी पोटी इंद्रजित वर्ष बाण कोटी हनुमान सावधान दृष्टी सर्वष्टी झेलिकी कोपे राग 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 राग. आता राग तरी किती आणायचा करून राग म्हणजे त्याच्या अंगात ताकद एवढी शेवटी शक्ती एवढी स्वरात दोरी वाढायची महाराज. हा पण सोडून द्यायचा हा म्हणजे आला बांधी गप्पन घालायचा. कवळोन त्यांचे बाण हनुमान गगनी उसळोना त्याचे निबाणे त्यासची जाण रणकंदन मानिले. सगळे बाणाला एक खड्या हातात धरायचे आणि आकाशात उड्डाण करायची आणि वरून त्याचे बाण त्याच्यावरच अंगावर टाकायचे. कपीने करिता बाण संपत इंद्रजित कासाविस होत सैन्य पडिले हुमत झाले विपरीत संग्राम. वरी जाऊन ते बाण टाकल्याच्या नंतर ते इंद्रजिताला लागले. कासावीस 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 झालं. काही दुसऱ्या सैन्याला लागलेले एकदम नाही गेले महाराज जमिनीवर पडले आणि निस्ते उभारायला लागले म्हणजे मग कशाला तिकडे नातं काय शक्य तुम्हाला राम मित्र नाही का अरे पाठविलं तुम्हाला काय भाग्य म्हणत राजा तुम्ही गंगेच्या काठावर तुमचं गाव आहे. आम्हाला भारतवासांनी स्नान करायला यावं लागतं. खरं खरं पुण्य असल्याशिवाय अशा गावात जन्म मिळत नाही गावा असं त्या ठिकाणी धोरण झालं बघा. हनुमंते शिकरितारण इंद्रजित भुलला संपूर्ण आपले सैन्य मारी आपण निर्वाण बाण वर्षोनिया. हनुमानजीने असं केल्याच्या नंतर इंद्रजित म्हणतो मी आज माझेच बाण आणि माझ्याच सैन्यावर आणि माझं सैन्य मारायला लागलं. आता काय करावा बघ काय तरी धनुष्य बाण कपिपाशी हे सामुग्री नाही त्यासी इंद्रजितासी निज सैन्यासी मारिका. कशी एवढं धनुष्य नाही बाण नाही काही नाही माझे बाण झेलित आणि महागारी फिकून हाणून माझं सैन्य मारू लागलं मामा काय करावं. माझे निर्वाणीचे बाण वानरे कवळणी संपूर्ण आमच्या बाण आम्हाची जाण रणकंदन मानिले. काय करावं पाप कमी करावा. पाप म्हणजे असं घडत नसते. कसं काय इंद्रजितासोबत युद्ध करताना बाण विद्या कोणती होती हेच बाण होते का नाही महाराज. ते बाण एका वानरावर चलनात कारण पाप आहे महाराज. पाप एका सतीचा छेद म्हणून हे पाप चालायला लागले. आज मंत्र तेच आहेत का नाही बाण तेच आहेत. एवढे माझेच घेताय मलाच मारून माझं सैन्य मारायला लागले. बाप रे माझे सुटलिया चरा बेने पळती सुरासुरा निशंक निधना वानर बाण समग्र जिनिले. इंद्रजित म्हणतो माझे बाण सुटल्यावर मोठे मोठे सूरवीर घेऊन लोक पळून जातात
आणि हे वानर भेट सुद्धा नाही, त्याला शंका सुद्धा नाही, माझे मान घेत नाही आणि माझे मान घेऊन माझ्या सैन्याला मारतोय आणि समजायला मारू लागले. आता काय करूये असा इंद्रदेव बोललो. आमचे शस्त्रे आम्हावली परतली से महामारी आपला राक्षसा काय शिवरी रती केसरी नाटोटे. आमचे शस्त्र अस्त्र बाण घेते आणि आम्हालाच मारायला लागल्या. आता मात्र मला असं वाटतंय, मला वाटतं भविष्य काळाला ह्याला आता हळूहळू आता कुणी उडत नाही, आता इथं राक्षस राहत नाही बाबा. आता काय करू. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, आता आमचं ड्युटी संपली, ड्युटी आपल्या भाषेमध्ये आता माझी ओळख नाही, ते आलेले का